नमस्कार, मी अमोल अंकुलकर। 1992 ते 2007 या काळामध्ये महिला पुरवणीमध्ये मी आगोबाई नावाचं एक विनोदी सदर चालवत होतो। महिला विश्वाला अनुसरून आणि एकूण महिलांच्या व्यथा आणि त्यांना सोसावे लागणारे काही त्यांच्या आयुष्यातून निर्माण होणारे काही प्रसंग, तर यावर आधारित असं विनोदी चुरचुरीत लेखन मी त्यावेळी करत होतो। तर त्यावर मी आगोबाई नावाचं एक पुस्तकही काढलंय। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आगोबाईंचे काही किस्से ऐकणार आहोत। आगोबाई हे एक मध्यमवर्गीय व्यक्तिमत्व आहे आणि आडनावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांचं वजन देखील खूप म्हणजे 90च्या पुढे त्यांचं वजन गेलेलं आहे। त्यांचे पती हनुमंतराव हे एका ऑफिसमध्ये काम करतात। त्याती असे किडकिड्या शरीर प्रकृतीचे आहेत। त्यांची कॉलेज गोईंग मुलं आहेत, वंदना आणि मधु। तर ह्या जो चौघांचा जो संसार आहे तो मध्यमवर्गीय कॉलनीमध्ये चालू आहे। तर अशा या आगोबाईंच्या आयुष्यामध्ये काय काय प्रसंग घडतात ते आपण आजच्या या छोट्याशा कार्यक्रमात पाहणार आहोत। माझ्या पुस्तकाचं नाव आहे आगोबाई। तर या पुस्तकातील काही किस्सेवजा कथा मी आपल्याला वाचून दाखवतोय। वाढतं वजन म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण हा लेख हनुमंतरावांनी वृत्तपत्राच्या कोणत्या तरी पुरवणीत वाचला आणि त्यांचा किडकिडा देह नखशिखांत दचकला। कारण आगोबाईंचं वजन 90कडे झुकलेलं होतं आणि या वाढत्या वजनाबद्दल त्यांच्याकडे काळजी व्यक्त करण्या एवढे धाडस देखील त्यांच्या या हनुमंतरावांकडे नव्हतं। कारण आगोबाईंचा वचक इतका दांडगा होता, केवळ त्यांच्या नजरेच्या इशारावर ते आपल्या नवऱ्याकडनं त्या कामं करून घेत होत्या। पण एके दिवशी नको ते घडलं आणि आगोबाई बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या। आगोबाईंच्या बाथरूममध्ये पडण्याची नोंद भूकंपमापन केंद्रात रिश्टर स्केलवर झाली असावी काय, अशी एक शंका हनुमंतरावांच्या विचारात डोक्यात येऊन गेली। आगोबाई जेव्हा बाथरूममध्ये धपकन पडल्या तेव्हा त्यांच्या वजनानं बाथरूम मधल्या छोट्या जो प्लास्टिकचा स्टूल होता त्याचे 2 तुकडे झाले। परंतु सुदैवानं आगोबाईंना खरचटण्यापलीकडे दुसरं काही झालं नाही। नाहीतर केवळ त्यांचं कमरेचं हाड वगैरे मोडलं असतं किंवा जर फ्रॅक्चर झालं असतं तर विचार करा काय झालं असतं। किचनमध्ये स्वयंपाक करणाऱ्या पाठमोऱ्या आगोबाईंच्या गालावर टिचकी मारून हनुमंतराव म्हणाले, अगं ऐकलंच का? काय ते? परातीत आपल्या जाड हाताने कणिक तिंबत आगोबाईंनी विचारलं। काही नाही। हनुमंतराव आता कसं बोलावं बायकोसमोर, त्यांचं धाडस होईना, डेअरिंग होईना, तरी देखील कसं डेअरिंग करत ते म्हणाले, काही नाही, आजच्या पेपरमध्ये एक आरोग्यविषयक लेख छापून आलाय आणि इतकंच नाही, तू मोबाईल सुद्धा पाहत जा, कारण मोबाईल सुद्धा वेट लॉसच्या बऱ्याच जाहिराती असतात आणि कार्यक्रम देखील असतात। परंतु हनुमंतराव हे जे वेट लॉसचे सल्ले आगोबाईंना द्यायचे ते सल्ले आगोबाईंना अजिबातच पटायचे नाही। म्हणजे ते आमच्या वाढत्या वजनावर ते लेख छापून आला असणार। आगोबाईंनी रागाने म्हणलं, किती वेळा मी तुम्हाला सांगितलंय। आगोबाई पुढे म्हणाल्या की मला तुम्ही बीपी आणि शुगरची भीती अजिबात घालू नका, कारण शुगर म्हणजे जर गोडपणा असेल तर मी या वयात देखील गोड दिसते आणि मला बघून अनेकांचे बीपी वाढलेले आहेत आणि असतात हे मला अनेकांकडून कळतंय आणि मी प्रत्यक्ष सध्या अनुभवते। अगं पण का? हनुमंतरावांनी कळवळून विचारलं। तुझ्या वाढत्या वजनाचं तुला काहीच कसं वाटत नाही? तुमच्यासारखी दिव्य सासूरवाडी, आता आगोबाईंनी त्याच्यावर काय उत्तर दिलं बघा, तुमच्यासारखी दिव्य सासूरवाडी, 2 पोरं, या घराची काळजी व्हायची म्हणजे एवढं तरी वजन पाहिजेत नाही का? शिवाय तुमचे अधूनमधून कडमडणारे नातेवाईक, तुमचे मित्र, अधूनमधून येणारे शामराव, या सगळ्यांचं सगळं करता करता मी खरोखरीच वैतागून गेलेलं आहे। मला करमणूक अशी काही नाहीये, तेव्हा माझ्या या वजनावर तुम्ही अजिबात टीका करू नका। पण अशा वजनाने अटॅक सुद्धा येऊ शकतो। हनुमंतराव घाबरा चेहरा करून म्हणाले, इतक्या वर्षात आला का मला अटॅक? तुला नाही ना आला, हे माझं आणि आपल्या मुलांचं नशीब आहे। मी बोहल्यावर चढले ना तेव्हा माझं वजन 47 किलो होतं।
त्यानंतरची 2 बाळंतपण मला नको तेवढी मानवली आणि या घरात आल्यानंतरच माझं वजन वाढलेलं आहे हे लक्षात ठेवा, अजिबात विसरू नका. बरोबर आहे, तुझ्या वाढत्या वजनाला आमचं हे सासर कारणीभूत आहे हे तुम्हाला यापूर्वी अनेकदा सांगून टाकलेलं आहे. तरी देखील मी हा वजन कमी करण्याचा आग्रह मी तुला करतच राहणार आहे. मला काळजी वाटते. अहो, तव्यावर पोळी टाकत अग्गूबाई म्हणाल्या, 84 लक्ष योनीनंतर माणसाचा जन्म मिळतो ना, मग या वयात या जन्मात किमान 84 किलो तरी वजन नको का? सांगा बरं मला. हेच तर मला नको आहे ना, हनुमंतराव ठामपणे म्हणाले. तुझं वाढतं वजन माझ्यापेक्षा वैद्यकीय शास्त्राला मंजूर नाही, तेव्हा तू डाएटिंग कर. हे बघा, डाएटिंगची टिंग किती वेळा वाजवता माझ्यासमोर. मला काही एक होणार नाहीये. माझं आयुष्य चांगलं 100 वर्ष आहे. अगे 100 कशाला, 200 वर्ष तुला आयुष्य लाभू दे, पण इतकं वजन नको. हनुमंतराव म्हणाले, अगं व्यायामाची अनेक साधनं आलेली आहेत. असे व्यावसायिक जिम सुरू झालेले. आपल्या कॉलनीमधील अनेक बायका सध्या जिम मध्ये जात आहेत. तेव्हा बायकांबरोबर काहीतरी चकाट्या पिटत बसण्यापेक्षा त्यांच्याबरोबर जिम मध्ये जा. मी त्याचे पैसे त्याची भरायला तयार आहे. जिम मध्ये जायची कल्पना अगोबाईने थडकन उडवून लावली. त्या म्हणाल्या की मी कुणालाही माझ्याकडे अशी नजर लावून देणार नाही. मला ते जिम मध्ये जायचं वगैरे तसलं काहीतरी इंग्रजी प्रकार सांगू नका. मी ते अजिबातच करणार नाही. आता मला सांगा, रोजचं घरकाम म्हणजे काय कमी व्यायाम आहे का घरामध्ये? आपण तुझा आहार तरी कमी कर. तुम्हाला सांगितलं ना मगाशीच की माझ्यासमोर डाएटिंगची टिंगटिंग वाजवू नका म्हणून. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 84 लक्ष योनीनंतर दुर्मिळ असा माणसाचा जन्म मिळतो. हे 84 लक्ष योनी कुठल्या हे तुम्ही पुराणात जाऊन वाचा. आणि अशा 84 लक्ष योनीनंतर माणसाचा जो दुर्मिळ असा जन्म मिळतो ना, त्याच्यामध्ये किमान 84 किलो तरी वजन पाहिजेच. आणि माझी तर अशी जिद्द आहे की किमान 100 किलो पर्यंत तरी माझं वजन गेलं पाहिजे. कारण काय पाहिजे तुम्हाला सांगू का, की महिला मंडळामध्ये माझ्या इतकं जाड कोणीच नाही. तेव्हा सगळ्यांवर इम्प्रेशन मारण्यासाठी मला माझं वजन 100 किलो पर्यंत तरी न्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही मला शुभेच्छा द्यायलाच पाहिजे. मला सांगितलं ना माझ्याशीच की हे डाएटिंगची टिंगटिंग तुम्ही करू नका म्हणून. पण सगळ्या एकादशी आणि सगळ्या संकष्टीचे मी उपवास करते, ही सुद्धा गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे. ही तुम्ही कसं काय विसरलात? अगोबाई बरोबर आहे, हनुमंतराव म्हणाले की असं आहे पहा की तू सगळ्या संकष्ट्या करते, सगळ्या एकादशा करते, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. परंतु त्या दिवशी ते उपवासाचे पदार्थ तुझे सगळ्याच्या सगळे खाते. खिचडी काय, साबुदाणा वडे काय, पापड्या काय, ते रताळ काय, भगर काय, शिवाय बाहेरून आणून ते काय उपवासाचे पदार्थ, पुन्हा वेफर्स, शिवाय फळं आहेत, ताक आहे, दूध आहे, लोणी आहे. इतकं तू फराळाच्या दिवशी खाऊन म्हणतेस की मी उपवास करते, याला काही अर्थ आहे का? आणि असल्या खाण्यामुळे तुझी शुगर आणि हे बीपी हे एक दिवस तुला खरोखरीच म्हणजे संकटात आणणार आहे. माझे असे हॉस्पिटलची बिलं वाढवणार आहे. त्यामुळे मी असं मेडिकल इन्शुरन्स करायचा विचार करतोच आहे. तेव्हा अगोबाई हे सगळं बोलणं ऐकून कमरेवर हात ठेवून त्या म्हणाल्या, बस आता फार बोललात. मी एक शब्द तुमचा ऐकून घेणार नाही. या विषयावर मी तुमचं एक बोलणं ऐकून घेणार नाही. माझी एवढी काळजी केल्याबद्दल मी तुम्हाला प्रेमाच्या भरात किस केलं तर लक्षात घ्या तुमचं काय होईल. हा अग्गोबाई आणि हनुमंतरावांमधील नेहमीचा एकांतातील डायलॉग असे आणि किसच्या हुकमी आव्हानावर संपत होता. पण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. उद्या अग्गोबाईंचं जर काही बरं वाईट झालं तर आपल्याला विधूर म्हणून जीवन जगावं लागेल. या भीतीनं हनुमंतरावांना कापरच भरलं. कारण त्यांच्या कॉलनीमध्ये पत्नी निवर्तल्यामुळे पुरुषांचे काय हाल होतात असे 4-5 जण गृहस्थ होते. आणि त्यांचं आयुष्य रोज मेसमधून डबा आणून खाणं हे सगळं ते बघत होते. ते हनुमंतरावांना धडकीच भरली. साम दाम दंड ही सगळी अस्त्री वापरून झाली. आता भेदनीतीचा वापर करायचा आणि अग्गोबाईंना हे लठ्ठपणापासून रोखायचं असा भयंकर निर्णय हनुमंतरावांनी घेतला. रोज सकाळी अग्गोबाई गणपतीच्या दर्शनाला चालत कॉलनीमध्ये जात असत. तेव्हा या आपल्या किरकोळ किडकिडे हनुमंतरावांनी एक आयडिया करायचं ठरवलं. अग्गोबाई कॉलनीतल्या ज्या वाटेवरून जात होतं त्याच वाटेवर कॉलनीतील
स्लिम सौंदर्यवती रेवती हिच्याशी हनुमंतराव रोज गप्पा मारायला जाऊन उभे राहिले. अगोबाईंनी आता जा विचारताच हनुमंतराव हसत म्हणाले, सो व्हॉट, अगर रेवती स्लिम आहे, ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात उतरणार आहे, बघ तिची फिगर कशी मेंटेन तिने केलेली आहे, घे तिच्याकडून काही गुण. आणि तू जर हे असं तू लठ्ठपणाचं जर ते काय कमी केला नाही, वेट लॉस जर केला नाही, तर लक्षात घ्या रेवती सुद्धा माझ्यावर अजून अशी काय लक्षात ठेव, मी तुला दुसरी सवत घरात आणू शकतो. हा बाण अगदी अचूक लागेल या भीतीने अगोबाई जेवणच सोडतील हा हनुमंतरावांचा अंदाज अगोबाईंनी साफ चुकवला. त्या म्हणाला, मला घरात तुम्ही सवत आणता काय, खुशाल आणा. एकदा ती महामाया घरात आली की म्हणजे आपल्या हेमा मालिनी कामवालीला मी हकलते. सगळी कामं या तुमच्या सवतीला कोणती रेवती नावाची हडळ आहे ना तिलाच करायला लावते. स्लिम ट्रिम सौंदर्य काय, माझं वजन 90 किलो आहे, 100 गाठाची असेल तर रेवतीला घरात तुम्ही आणा. मला घरात काय मोलकरीण नको काय, बघते तुम्ही कसं सवत घरात आणते ती. अगोबाईंचे डेअरिंगबाज विचार ऐकून हनुमंतरावांनी मुकाटपणे रेवतीला बोलावून तिच्याकडून राखी बांधून घेतली.